नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज जो मी व्हिडिओ घेऊन येणार आहे ना, त्यामध्ये गौरी गणपती विसर्जनच्या दिवशी ज्या पद्धतीचा स्वयंपाक आमच्या घरी केला जातोय किंवा ज्या पद्धतीचा नैवेद्य केला जातोय ते नैवेद्याचं ताट कसं करायचं ना, ते आज आपण बघायचंय आणि मी ते स्टेप बाय स्टेप असं दाखवत जाणार. ते स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. सुरुवातीला ना आपल्याला मुगाची उसळ करायची आहे. त्यासाठी मी वाटीभर मूग भिजत घालून कुकरला 2 शिट्ट्यांवर उकडून घेतलेले आहेत. आता इथं मी कढई ठेवलेली आहे उसळ करण्यासाठी. त्यामध्ये मी आता तेल घालून घेते फोडणीसाठी. एक पळीभर तेल घेतले मी, इतकं बस झालं. सुरुवातीला फोडणीमध्ये मी मोहरी घालते, त्यानंतर जिरे, थोडासा हिंग, नंतर कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा. कांदा गुलाबी रंगावर परतलाय आपला. आता ह्यामध्ये हळद घालून घेऊया. अर्धा चमचा हळद मिक्स करूया व्यवस्थित. त्यानंतर ह्यात लाल तिखट घालूया. छोट्या चमच्यानं मी 4-5 चमचे घातले लाल तिखट आणि थोडीशी जिरा पूड. हे मिक्स करूया व्यवस्थित. आता त्यामध्ये मूग घालून घेऊया. छान मिक्स करायचे. थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखर. तर मिक्स करूया व्यवस्थित. ही आपली उसळ मस्त अशी तयार झाली. आता गॅस बंद केलाय मी आणि त्याच्यावर थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं घालूया. मुगाची उसळ आपली करून झालेली आहे आणि आता आपला दुसरा पदार्थ आहे दही भात. त्यासाठी ना मी मोगरा बासमती तांदूळ घेतला, कुकरला लावून 2-3 शिट्ट्या केल्या. मेन म्हणजे मी धुतल्यानंतर तांदूळ 1-2 तास भिजत घातला होता, त्यामुळे भात अगदी मऊ असा होतोय. आणि बघा हा मस्त असा मऊ असा भात मी करून घेतलेला आहे. अगदी गरगरीत झालेला आहे भात, त्याच्यामध्ये काहीच राहत नाही. इतका अगदी गरगरीत असा शिजवून घ्यायचा. नंतर तो थंड करायचा. ताटामध्ये मी पसरून ठेवला होता. आता ह्यामध्ये सगळं साहित्य घालायचं. सुरुवातीला आपल्याला हे आकडी दूध आहे, म्हणजे पॅकेट बंद दूध, ज्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये, काही नाही, असं दूध घ्यायचं ज्याच्यावर अजून साय पण आलेली नाहीये. ते दूध आहे ना, ते सुरुवातीला घालून घ्यायचंय. दही भात जरी असला तरी ह्याच्यामुळे पण थंडपणा तर येतोय आणि चव पण खूप छान लागते. जास्तीचा आंबट होत नाही भात, म्हणून आधी सुरुवातीला हे दूध घालून घ्यायचं. त्याच्यानंतर दही घालायचं आणि ना मी ही दुधावरची साय काढून ठेवलेली आहे, तापलेल्या दुधावरची, ती साय पण ह्यामध्ये घालायची. कारण सायमुळे ना अतिशय गरगरीत असा भात होतोय आणि चवीला पण खूप छान लागते, म्हणून थोडी साय घालून घ्यायची. हे तुम्ही न चुकता करा, त्यामुळे चव खूप छान येते. दही भात मिक्स करताना ना नेहमी हातानच मिक्स करायचा, कारण तो मग एकजीव व्हायला अगदी बरा पडतोय. चमच्याचा किंवा ह्याचा वापर शक्यतो करू नका. हे दिसताना आता तुम्हाला अगदी बरबरीत वाटेल, मुळात करताना बरबरीतच करायचं असते. कारण काही वेळानंतर हा भात आहे ना, हे सगळं शोषून घेतोय आणि खूप कोरडा होतोय. त्यामुळे कोरडा होऊ नये म्हणून भात कालवत असताना ना बरबरीत असेल ह्याची काळजी घ्यायची. हे बघा मस्त असा, आता तुम्हाला कसा वाटत होता इतक्यात तो पूर्णपणे दूध वगैरे सगळं ह्याच्यामध्ये गेला आणि व्यवस्थित गरगरीत असा भात तयार झालाय. दही भातामध्ये घालायला ना आपल्याला आणखीन एक गोष्ट घ्यायची. लसणाच्या 5-6 कुड्या आणि थोडे जिरे घेतलेले आहेत मी या खलबत्त्यामध्ये. हे आपल्याला चेचून घ्यायचे आणि बारीक करून भातामध्ये मिसळायचे. हे घेण्याचं कारण हे आहे की लसूण आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला दही भात बाधत नाही आणि जिरे हे पाचक आहेत, त्यामुळे ह्याच्या दही भाताची चव पण आहे ना ती खूप छान येते ह्याच्यामुळे. तर आता आपण चेचून घेऊया. लसूण आणि जिरे जे आपण चेचून घेतलेले आहेत ना खलबत्त्यामधून, ते आता ह्याच्यावर घालूया आणि हे पुन्हा एकदा भात व्यवस्थित असा मिक्स करायचं. मग त्याला ना आपल्याला वरून एक तडका द्यायचा आहे, तो मी दाखवते आता तुम्हाला. मी इथं तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं. तेल घातलं तरी चालेल, पण तुपामुळे चव छान येते म्हणून मी तूप घातली. थोडीशी मोहरी, त्यानंतर जिरे, कढीपत्ता आणि मिरची, त्यानंतर थोडासा हिंग आणि हा तडका आहे ना तो आपल्याला
त्या दही भातावर घालून द्यायचं आणि वरून थोडेसे डाळिंब्याचे दाणे गार्निशिंगसाठी. आता आपण ना पुढचा पदार्थ आहे तो काकडीची थालीपीठं करायची आहेत आपल्याला. त्यासाठी मी ही एक मिडियम आकाराची काकडी घेतलेली आहे. काटवाळूक सुद्धा ह्याला म्हटलं जाते. ह्याला पाणी भरपूर असते त्यामुळं ह्याची थालीपीठं खूप छान होतात. शक्यतो ह्याच्याच रसामध्ये हे थालीपीठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमी पडलं तर थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. आता ह्यासाठी हे साईडचं मी ह्यासाठी काढून घेतले कारण हे आपल्याला खिसणीवर ही काकडी खिसून घ्यायची. काकडी खिसून झालेली आहे आपली. ह्या असे काकडीला नाही असं पाणी सुटते. आता ह्यामध्ये ना सुरुवातीला आपल्याला घालायचं ज्वारीचं पीठ. 1 वाटी जरा मोठी असलेली ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्या खालोखाल थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. ह्यातलं पण थोडंसं काढून ठेवते मी. त्यानंतर हे मी भाजणीचं पीठ केलेलं आहे वर्षभर टिकण्यासाठी. सगळ्या डाळींचं मिक्स. ह्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडं. त्यातलं पण मी थोडंसं पीठ घेते कारण ह्याच्यामुळे चव खूप छान येते. आणि त्यानंतर हे डाळीचं पीठ ते थोडं घेतलं मी. आणि तांदळाचं पीठ अगदी किंचित आहे, जास्त नाही घेतलेलं, पण एवढं पाहिजे कारण ह्यामुळं ना क्रिस्पी होतात आपली थालीपीठं. त्यानंतर हा हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे घालून ना मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. मिरच्या जास्त वापरल्या होत्या कारण ही थालीपीठं आपल्याला झणझणीत अशी मस्त करायची आहेत, खमंग. जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर कमी घाला. आता थालीपीठासाठी जी मी पिठं घेतलीत ना त्याचं प्रमाण अगदीच माफक पाहिजे किंवा काय असं अजिबात नाही. ज्या पद्धतीने आपल्या घरातली पिठं असतील ना त्याप्रमाणे आपल्याला हवे तेवढी थोडी थोडी घेत गेली ना तरी सुद्धा थालीपीठं चुकत नाहीत, अगदी व्यवस्थित. आता उरलेलं साहित्य घालून घेऊ. हिंग थोडासा घालते मी. त्यानंतर तीळ थोडेसे, जिरापूड, ही धनापूड आहे ती सुद्धा घालूया. त्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा आणि हातावर असा मस्त तळ हातावर थोडासा घासून घ्यायचा असा आणि मग असा मस्त घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यात. आता हे मस्तपैकी आधी आपण मिक्स करून घेऊया आणि छान मळून घेऊया. शक्यतो काकडीच्या रसातच मळायचं असते, पण जर आपल्याला वाटलं की पीठ खूप कोरडं व्हायला लागले ना तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं. कसं आहे माहितीये का हे काकडीच्या बाबतीत की काकडीला ना नंतर पण पाणी सुटत राहते. त्यामुळे मळताना थोडंसं घट्ट मळलं तरी काही फरक पडत नाही कारण थोड्या वेळानं ते लगेच पातळ व्हायला चालू होते. आता बघा पाणी न घेता सुद्धा किती छान मळलं जाते. हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी थोडं सुद्धा पाणी घेतलं नाही आणि अजून मळून होऊपर्यंतच हे किती मऊ झालेलं आहे अगदी. हे बघा. आता ना हे आपण झाकून ठेवून देऊया व्यवस्थित. थोड्या वेळानं आपल्याला ही थालीपीठं करायची. मी एक ओलं कापड घेतलेलं आहे ते झाकून ठेवते याच्यावर. आता आपल्याला ना पुढचा पदार्थ करायचा आहे तो म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी करायची. त्यासाठी मी हे साहित्य काढून ठेवलेलं आहे. शेंगदाणे, लसूण, मिरची आणि गूळ. आणखीन काय लागेल ते मीठ वगैरे सगळं वरून घालायचं आहे आपल्याला. आता मी इथं एक तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्यामध्ये थोडंसं तेल घेते. तेल गरम झाले की त्यात आपल्याला थोडेसे जिरे घालायचे, हा लसूण घालायचा, मिरच्या, तसंच शेंगदाणे आणि हे टोमॅटो. टोमॅटो आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तांबूस होऊपर्यंत आपल्याला भाजायचे. ह्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते कमी झालं पाहिजे. आता ह्यामध्ये बाकीचं साहित्य आपण घालून घेऊया. बऱ्यापैकी टोमॅटो आपला भाजत आलेला. टोमॅटो आंबट असल्यामुळे आपल्याला गूळ घालायचंय. त्यानंतर कोथिंबीर आणि ओलं खोबरं, थोडंसं मीठ. मिक्सरला बारीक केल्यानंतर याचं प्रमाण कमी होते ते लक्षात घेऊनच आपण मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता होत आले. आता गूळ पण आपला यात विरघळलाय. आता ना मी गॅस बंद करून हे थंड करायला ठेवते. चटणीचे टोमॅटो आपले पूर्णपणे थंड झालेत. आता ना हे आपण मिक्सरला फिरवून काढूया. हे बघा आपली चटणी अशी मस्त तयार झालेली आहे अगदी. आणि आता आपण ही झाकून ठेवून देऊया.
आता आपला पुढचा पदार्थ आहे तो टोमॅटोचा सार आहे. त्यासाठी मी 2 टोमॅटो चिरून घेतलेत, लसूण आणि खोबरं मिक्सर मधून वाटून घेतलेले, वरून घालायला कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता फोडणीसाठी. इथं मी कढई ठेवलेली आहे सार करण्यासाठी आणि एक साईडला मी पाणी ठेवलेलं आहे आमटीसाठी. आता मी कढईमध्ये तेल घालून घेऊ. 1 पळी तेल घालायचं. सुरुवातीला मोहरी घालून घ्यायची, त्यानंतर जिरे, त्यानंतर हिंग, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर ना आधी टोमॅटो घालून घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा आपल्याला. टोमॅटो भाजत असतानाच ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. एकदमच नाही घातले, म्हणजे जितकं साराला लागेल ना त्या अंदाजानं घालून घ्या. त्यानंतर हे भाजायचं चांगलं. मीठ घातल्यामुळे टोमॅटो विरघळतोय चांगला, पटकन शिजला जातोय. आता ह्यामध्ये थोडासा गूळ पण घालून घ्यायचा आपल्याला. थोडीशी हळद घालायची. आता टोमॅटो भाजत भाजतच दुसरं सगळं साहित्य घालून घ्यायचं, ज्यामध्ये लसूण आणि खोबरं जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडीशी जिरापूड घालते, शेवटी घालायचं लाल तिखट. हे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल ना त्याप्रमाणे घाला. मी 2-3 छोट्या चमच्यानं, म्हणजे 1 चमचा गच्च भरून घेतला ना तरी पण भरपूर होईल. हे छान भाजून घ्यायचं, मसाले सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हे मस्त भाजून झालेलं आहे आपलं, चांगलं एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे पाणी जे उकळत ठेवलं होतं ना ते घालायचं. मस्त असा सार तयार झाला. छान उकळून घेऊया याला. आता मी गॅस बंद करते आणि हे बघा किती छान तयार झालंय सार. पटकन होतोय हा आपला सार आणि कमीत कमी 4 ते 5 जणांना आरामात हा पुरतोय. फक्त 2 छोटे टोमॅटो मी घेतले होते. आता वरून खोबरं आणि कोथिंबीर घालूया थोडंसं आणि हे आता उचलून ठेवून देऊ. पुढचा पदार्थ आहे आपला आळूवडी आणि त्यासाठी मी आमच्या गॅलरी मधल्या कुंडीत लावलेली ही आळूची पानं घेणार आहे. हा कोकणी आळू आहे, हा खाजवत नाही अजिबात. ह्याचा आकार असा असतोय साधारण आणि काळपट रंग असतोय. त्याचा देठ तर बघा अगदी काळी असतं. अशा पद्धतीचा जर आळू घेतला ना तर अजिबात खाजवत नाही. आता ही मी पानं काढून घेते. आळूवडीसाठी जे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे ना पिठाचं, त्यासाठी मी हा कुंडा घेतलेला आहे. ह्यामध्ये मी आता एक एक पिठं घेत जाते. हे 1 वाटी भरून मी डाळीचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर वडी थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं. हा मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं. त्यानंतर जरा जास्त अशी कोथिंबीर घालूया. अर्धा चमचा हळद आणि मी इथं ना चिंच आणि गुळाचं शिजवून पाणी काढलेलं आहे कोळून. ते पाणी, त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ कालवायचंय, कारण त्यामुळे आळूवडी ना खवखवत नाही. तर लागेल तसं पाणी घालते मी थोडं थोडं. पीठ असं सैलसरच हवंय आपल्याला, कारण पानाला ना पातळ मिश्रण लावायचं असते, खूप जाडसर नाही लावायचं. थोडंसं मीठ घालूयात. असं ठेवा साधारण. ही पानं आपण जी काढून आणलेली आहेत ना ती स्वच्छ धुवून घेतलीत, निथळत ठेवली होती. आता त्यानंतर ना आपल्याला या पानांच्या जे शिरा आहेत ना त्या थोड्याशा लाटण्यावर लाटून घ्यायच्या, म्हणजे पोळपाटावर. त्यामुळे ना ही पानं जी आहेत, ही कडकपणा जो आहे ना तो कमी होतोय त्याचा. या पानांच्या शिरा ज्या आहेत ना ह्या चेपवून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीनेच आपल्याला सगळी पानं लाटून घ्यायची, ज्याच्यामुळे बघा आता किती नरम झालंय पान. त्यामुळे उरळी करताना ना त्रास होत नाही. अशा पद्धतीने सगळी पानं मी आता लाटून घेते. आता आपल्याला एक एक पान असं ना ह्या बाजूला नाही ह्या बाजूला पीठ लावायचं असते. हे पान असं ठेवायचं. त्यानंतर आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ना ते छान हलवून घ्यायचं आणि आता हे पातळ मिश्रण असं लावायला चालू करायचं. या आळूवडीचा मी एक व्हिडिओ पण केलेला आहे, त्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये आळूवडी कशी हे करायची, पीठ कसं लावायचं वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असलं ना तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता.
आता हे अशा पद्धतीनं दुमडायचं. त्याच्यानंतर दुसरं पान आहे ना, जर ह्या पानाचं टोक खाली होतं तर दुसऱ्या पानाचं टोक वर करायचं, उलट्या दिशेला ठेवायचं पान. पुन्हा त्याला सेम तसंच पीठ वगैरे लावून घ्यायचं. आता याच्यावर तिसरं पान ठेवायचंय. पुन्हा तिसरं पान ठेवताना सेम तसंच करायचं. आता टोक खालच्या बाजूला येणार आणि हे वरच्या बाजूला येणार असं. आणि पानं आकाराप्रमाणे मोठं पान मी खाली घेतले आणि त्याच्या खालोखाल जी पानं आहेत ती सगळी एकावर एक अशी ठेवत गेली. आता हे चौथं पान. शक्यतो 4 ते 5 पानांची सुरळी करायची आपल्याला, म्हणजे लेयर आपले छान येतात. पानं जर आपली भरपूर असली आपल्याकडं तर एकावर एक भरपूर पानं ठेवली तरी चालते. आता हे आहे ना इकडचा भाग, तो आता असा दुमडून घ्यायचा आणि ह्या बाजूचा पण सेम तसंच असं दुमडून घ्यायचं. त्याच्यामुळे एक आकार तयार झाला आपला की उरळी करताना आपल्याला मग व्यवस्थित अशी करता येते. सगळीकडे इथं पीठ लावून घ्यायचं. आता ना उरळी करायला चालू करायचं आहे. उरळी करताना ना अगदी आपल्याला टाईट मध्ये करायची, अगदी अशी जवळजवळ घेऊन करायची. जास्त मोठी उरळी करायची नाही, ज्याच्यामुळे ना लेअर जास्त येतात मग आपले. हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे तयार झालेलं आहे. हे व्यवस्थित असं पॅक करायचं दोन्ही बाजूंनी. आणि हे आता सगळे रोल तयार करून मग स्टीमरमध्ये आपण शिजायला ठेवले. स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्या चाळणीवरनं मी हा इकोबेगचा कागद घालते आणि त्याच्यावर आपल्याला हे ठेवून घ्यायचं. पंधरा मिनिटं हे आपण उकडायला ठेवून द्यायचं. वडी शिजायला ठेवलेली आपण अळूवडी. आणि त्याच्यानंतर आता हे पीठ जे आपण भिजवून ठेवलं होतं काकडीच्या थालीपीठाचं, ते पण मस्त असं भिजलेलं आहे. आता ना याचा गोळा घेऊन आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया. पोळपाटावर ना मी एक कापड घेतलेलं आहे. नेहमी मी ह्याच कपड्यावर थालीपीठ करते, त्यामुळे हळदीमुळे ह्याचा रंग असा झालेला आहे. पण ह्याचा वापर मी दुसऱ्या कशासाठीच करत नाही, फक्त थालीपीठांसाठीच मी ह्याचा वापर करते. हे कापड मी भिजवून पिळून घेतलेलं आहे. तरी सुद्धा ना ह्याच्यावर असं थोडंसं पाणी मारायचं असं. त्याच्यानंतर गोळा घ्यायचा आपल्याला, मस्त गोळा करून घ्यायचा, घालायचा, बोटांना पाणी लावायचं आणि असं 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 थापायचं. ते आपल्याला फक्त हातानं ना प्रेस करत जायचंय, आपोआप सरकत जाते ते. आणि जेव्हा वाटेल ना की हाताला चिकटा लागले तर पुन्हा थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि पुन्हा प्रेस करायचं. शक्यतो थालीपीठ आहे ना ही मध्यम आकाराची करायची, जास्त मोठी करायची नाही. भाजलीही व्यवस्थित जातात ती आणि दिसायला पण छान दिसतात. हे एवढं थालीपीठ बस झालं. थोडंसं जाडसरच असते थालीपीठ, तरी पण ही खरपूस भाजली जातात आणि छान होतात क्रिस्पी वगैरे. आता हे थालीपीठ आहे ते आपण तव्यावर घालून घेऊया. इथं आपण तवा तापत ठेवलेला आहे. त्याच्यावर ना मी आधी सुरुवातीला थोडंसं तेल सोडून घेते, कारण पहिलं थालीपीठ घालताना ना तवा आपला कोरडा असल्यामुळं थालीपीठ चिकटत असते. त्यामुळे थोडंसं तेल घालून तवा ग्रीस करून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर हे बघा, हे मी उचललं थालीपीठ. त्याचा बरोबर काठ आहे ना, कपड्याचा काठ आहे तो तव्याच्या काठावर चिकटवायचा आणि असं खाली सोडायचं. त्याच्यानंतर वर अजिबात गरम लागत नाही, वरून ना प्रेस करायचं, ज्याच्यामुळे जर आपलं थालीपीठ थोडंसं जास्त गाळ राहिलं असलं ना तरी सुद्धा ते पातळ व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ह्याला असे होल पाडायचे, कारण वरून तेल सोडल्यानंतर दोन्ही बाजूनं आपला थालीपीठ आहे ना ते खरपूस भाजलं गेलं पाहिजे. आणि हे आता अलगद असं बाहेर ओढायचं. त्यानंतर याला असं तेल सोडायचं, त्यामुळं दोन्ही बाजूनं अगदी खरपूस असं भाजलं जाते ते. आणि शेवटी त्याच्यावर ना झाकण घालायचं. थालीपीठ व्हायला खूप वेळ लागत नाहीये, पटकन शिजली जातात. एखाद्या मिनिटानंतर की नाही आपल्याला उघडून बघायचं आणि थालीपीठ आहे ना असं करून वाटल्यास तुम्ही बघू शकता. बघा हे खालून भाजले गेले व्यवस्थित. हे अशी काढायची, 1 सेकंदभर फक्त पालथं घालायचं, असं प्रेस करायचं त्याला की झालं. सेकंदभरच की हे थालीपीठ आपलं तयार. आणि हे मग बुट्टीमध्ये आपण थंड करायला काढून घ्यायचं.
हे बघा थालीपीठ पण आपली तयार झालेली आहेत. या आळूवडीचं पण मी गॅस बंद केलाय कारण झाली 10-15 मिनिटं ठेवून. त्यानंतर आता उघडते मी. मस्त अशी आळूवडी शिजून तयार झालेली आहे. आता ही थंड करायला ठेवूया. आळूवडी थंड करायला ठेवलेली आहे. ती आता गोल गोल चिरून की नाही आपण तळून घ्यायची. मस्त अशी आळूवडी तयार झाली आहे लेअरवाली. आता वड्या आपण तेल तापत ठेवलेले आहे, वड्या तळून घेऊया. ही वाळवणीतली मिरची आहे मी घरी केलेली. हे दही भातावर ना ही तळून किंवा खुसकरून घातली ना खूप छान लागते. हीच जराशी आपण तळून घेऊया. ही लगेच सोडायची आणि लगेच काढायची, जास्त वेळ ठेवायची नाही. हे बघा आता आपला मस्त असा स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि आता आपण छान त्या केळीच्या पानावर ना मांडून घेऊया. पानाची सुरुवात आपण लिंबू आणि मिठानं करूया. त्यानंतर खमंग अशा आळूवड्या, पापड, हाताने फोडलेला कांदा ठेवलेला इथं. हा कांदा आहे ना, हा झोळीचा कांदा आहे, गोड कांदा आहे अगदी. हे उसळ जी आपण मगाशी केली आणि ही गौरीच्या प्रसादासाठी केलेली हरभऱ्याची उसळ आहे. कांदा आणि लसूण वगैरे काही घातलेलं नाही. त्यानंतर ही टोमॅटोची चटणी केलेली आपण, कच्च्या टोमॅटोची चटणी. नंतर केलेला आहे आपण हा दही भात. दही भातावर ही तळलेली सांडगी मिरची. त्यानंतर हा आहे टोमॅटोचा सार. थालीपीठाबरोबर खाण्यासाठी हे दही. ही थालीपीठ आपली काकडीची थालीपीठ. हे घरी केलेलं आहे आंब्याचं लोणचं. हा कडा प्रसाद आहे, म्हणजे गव्हाच्या पिठापासून केलेला शिरा. ह्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे, चॅनलवर बघू शकताय तुम्ही. हे स्वीट ताटाला असलेलं. आणि हे घरगुती दह्यापासून केलेलं मस्त असं थंडगार ताट. अशा पद्धतीनं गौरी गणपतीच्या नैवेद्याचं साग्र संगीत असं ताट आमचं तयार झालेलं आहे. आम्ही प्रत्येक वर्षी गौरी गणपतीचं ज्या दिवशी विसर्जन असते ना, त्या दिवशी आमच्या मळ्यात म्हणजे आमच्या रानात माझ्या सासरची सगळी मंडळी आम्ही एकत्र जेवायला जातो. आणि एखाद्या झाडाखाली मस्त असं अंगत पंगत बसून सगळ्यांनी आणलेले नैवेद्याचे डबे उघडून केळीच्या पानावर मस्त जेवण जेवते. घरातील अगदी वयस्कर मंडळींपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्या वयाची आम्ही सगळी एकत्र येतोय. एका वेळी सगळी आनंदानं ह्या सगळ्या जेवणाचा आस्वाद घेत असतोय. तशीच तुम्ही सुद्धा ना तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्यावेळी एकत्र आणा आणि मस्त असा जेवणाचा आस्वाद घ्या आणि छान छान अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.